हॅलो एव्हरीवन, दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मला कालपासून बरेच मेसेजेस आले की सर ओपनच्या जागा भरपूर आहेत. ओके, आता हा फॉर्म कुठला आहे? समुदाय आरोग्य अधिकारी जी भरती CHO 2025ची जी भरती आहे, 1974 जागा आहेत. फार मोठी वॅकन्सी आहे. ओके, तर ह्यामध्ये बरेच विद्यार्थी म्हणतात की सर ओपनच्या जागा जास्त आहेत आणि आमची जी कॅटेगरी आहे त्याच्या जागा कमी आहेत, तर आम्ही ओपनमधून फॉर्म भरू का? तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. ओके, सर्वात पहिलं व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. प्लस लर्न नेक्स्ट नर्सिंगच्या CHOसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू आहेत. ओके, त्या तुम्ही परचेस करू शकता. त्यासाठी काय करायचं बघा, हे बघा, CHOचे तुम्ही क्लास लावा नका लावा, तुम्ही कुठलेही बुक्स वाचा. ओके, तुम्ही मिशन CHO घेतलं असेल तरी चालेल. बट माझं एवढं म्हणणं आहे की बिफोर गोईंग फॉर ॲक्च्युअल एक्झाम यू शूड प्रॅक्टिस टेस्ट सिरीज. ओके, आणि टेस्ट सिरीजसाठी लर्न नेक्स्ट नर्सिंग शिवाय बेस्ट प्लॅटफॉर्म नाही आहे, खरं सांगायचं तुम्हाला. ओके, सो ही जी टेस्ट सिरीज आहे तुम्ही परचेस करू शकता. यामध्ये मी 50 लिहिलेलं आहे. हे जुन्या याच्यानुसार आम्ही 50 लिहिला होता. बट सध्या 40 to 45 टेस्ट सिरीज आम्हाला द्यायची आहे नवीन पॅटर्ननुसार. ओके, म्हणजे 100 MCQ पॅटर्ननुसार, ज्यामध्ये 60 तुमचे पूर्ण मेडिकल, 20 तुमचे NHM, ओके, आणि 20 तुमचे GK. आता GKमध्ये याच्यामध्ये महाराष्ट्राविषयी इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये हिस्ट्री आणि जॉग्रफी थोडी. ओके, आणि सोबतच करंट अफेअर्स आणि बाकी जसं वर्ल्ड आणि इंडियाविषयी. ओके, तर हे सगळे MCQ तुम्हाला ह्या टेस्ट सिरीजमध्ये मॉक टेस्टमध्ये मिळेल. सोबत काय मिळणार तुम्हाला? इम्पॉर्टंट टॉपिक वाईज, जसे की OBGY, पिडियाट्रिक, सायकियाट्री, ओके, आणि कम्युनिटी, ह्या चारही सब्जेक्टचे तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट सिरीजसुद्धा भेटून जाणार. ओके, स्टडी मटेरियलमध्ये सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुम्हाला भेटतील, जसे की न्यूट्रिशन वगैरे आहे, कम्युनिटी आहे. ओके, जे मागच्या नॉर्सेटच्या बॅचचे काही इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये मिळेल, आणि की पॉईंटची PDF मिळेल. फक्त आणि फक्त 549 रुपयामध्ये हे तुम्हाला 5 रुपीज पर टेस्ट सिरीज भेटणार. ओके, 5 रुपीज म्हणजे तुमच्या कॅडबरीच्या एवढी. तुम्ही कॅडबरी खायला गेले तर 2 ते 5 रुपये कुठे पण जाणार. एक टेस्ट सिरीज तुम्हाला 5 रुपयामध्ये मिळेल. ओके, जर तुम्हाला फुल अभ्यास करायचा असेल तर ही CHOची बॅच तुम्ही घेऊ शकता. ही चालू आहे, कुठलंही कन्सेशन नाही आहे. ओके, सो नो नीड टू मेसेज मी फॉर द कन्सेशन अँड एव्हरीथिंग, कारण जे द्यायचं होतं ते ऑलरेडी स्टार्टिंगला दिलं, आता काही भेटणार नाही. ओके, बऱ्याच सस्त्या क्लासेस चालू आहे, सस्ते टेस्ट सिरीज चालू आहे, तुम्ही घेऊ शकता. ओके, प्लस टेस्ट सिरीजसाठी चालू आहे DMERच्या प्लस, आणि हे सुद्धा बॅच चालू आहे, हे नॉर्सेट 10, DMER, ESIC, RRB, DHS सगळ्या येणाऱ्या एक्झामसाठी ही बॅच. ज्याला फुल थेरी करायची आहे ही बॅच घेऊ शकतं. फक्त ज्याला DMER करायची आहे त्यासाठी हे ठीक आहे. आणि ज्यांना फक्त CHOची टेस्ट सिरीज आणि याच्यामध्ये टेस्ट सिरीज प्लस थेरी तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. ओके, आता तुम्ही CHOची पदसंख्या याच्यामध्ये बघू शकता. किती आहे पदसंख्या? जर बघायला गेले तर 1974 जागा तुम्हाला दिसतात. ओके, यामध्ये सर्वसाधारण म्हणजे ओपनच्या किती जागा येतात? सर्वसाधारण हा जागा आहे 900. ओपनच्या किती आहे? 900 जागा तुम्हाला दिसतील. ओके, आता यानुसार 900 जागा जर तुम्हाला दिसतात आणि तुमच्या कॅटेगरीचे बरेच म्हणतात की नाही सर आमच्या जागा STच्या 103च आहे, विजेच्या 30 आहे, याच्या 60 आहे, आणि NTDच्या माझ्या जागाच नाही आहे, OBCच्या 243 आहे, तर मी 900 जागेसाठी भरू का? नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कधीही फॉर्म भरताना तुमच्याच कॅटेगरीमधून जरी एक जागा जरी असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्याच कॅटेगरी OBC, SC, ST वॉट एव्हर मे बी त्याच्यातून अप्लाय करायचं. कारण ओपन म्हणजे ही जात नाही आहे, ओपन म्हणजे हे ओपन मेरिट आहे. ओके, म्हणजेच याच्यामध्ये ओपन कॉम्पिटिशन आहे. कुठल्याही कॅटेगरीच्या मुलाला जर समजा पहिले 900 जे मुलं आहेत, पहिले 900 मुलं हे सगळेच्या सगळे ते कुठल्याही कॅटेगरीचे असो, हे कशात जातील? हे ओपन मेरिटमधून सिलेक्शन होणार, कुठल्याही कॅटेगरीचे असो. ओके, बट ज्याला पहिले एक कॅन्डिडेट पहिल्या नंबरपासून तर 900 कॅन्डिडेटपर्यंत जेवढे येणार आहे हे सगळे ओपनमध्ये जाणार आहे, कुठल्याही कॅटेगरीचे असो, इन रिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅटेगरी. ओके, तुम्हाला जास्त मार्क आहे तुम्ही ओपनमध्ये जाणार. 900च्या नंतर मग कॅटेगरायझेशन होणार. इथे वुमनचं अलग येणार. ओके, आता महिलाचं 30%. ओके, ते एक वेगळं आहे. प्लस तुमच्या OBCचे तिथून मोजणंच 900च्या नंतर 901 वाला जो कॅन्डिडेट तो मग इथून OBC बघितलं जातं, SC बघितलं जातं, ST बघितलं जातं. तर त्यामुळं तुम्हाला इथेसुद्धा फायदा मिळेल आणि इथेसुद्धा फायदा मिळेल. म्हणजे तुम्ही कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरणार तर तुम्हाला ओपनचा पण फायदा मिळेल आणि कॅटेगरीचा पण फायदा मिळेल. ओके, ठीक आहे. तर त्यामुळं तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधूनच फॉर्म भरायचा. एक जरी जागा
फिमेलसाठी कुठलंही सर्टिफिकेट लागत नाही, तुम्ही फक्त फिमेल रिझर्वेशन यस करायचं, हे मी ऑलरेडी सांगितलं. अंशकालीनमधून कुणीही फॉर्म भरायचा नाही. ह्या अंशकालीन असो किंवा माजी सैनिक असो, ह्या सगळ्या जागा हा कन्वर्ट होतील. ओके, ह्या जागा नंतर कन्वर्ट होतात एकदा लिस्ट लागल्यानंतर, किंवा डायरेक्टली ते कन्वर्ट करूनच लिस्ट लावणार, कारण एवढा वेळ नाही आहे त्यांच्याकडे हे सगळं तामझाम करण्यासाठी. ओके. आता खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे भेटून जातील त्यांना, एवढे कॅन्डिडेट मिळतील ते. ओके, ठीक आहे. बाकी दिव्यांग वगैरे आहे. ओके, अजून एक याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केलेला आहे की सर NTDच्या जागा नाही आहे. तर मी आता तुम्हाला सर्व पहिलं काय विचार, तुमच्या जातीचा प्रवर्ग काय, तुम्ही टाकायचं NTD, तुमच्या जातीचा प्रवर्ग NTD. आता जेव्हा तुम्ही पोस्ट अप्लाईंग असं येते विचार तुम्हाला. ओके, तर याचे कशातून अप्लाय करणार, जर तुम्हाला फक्त 900 रुपयेच फी करायची असेल तर तुम्ही NTDमधूनच अप्लाय करा. म्हणजेच तुम्हाला जास्त मार्क आले तर आपोआप तुम्ही ओपनसाठी क्लेम करणार. ओके, आणि कमी आले म्हणजे तुमच्या जागाच नाही आहे तर तुम्हाला त्याच्यातून मिळणारच नाही आहे. ओके, तसंही तुम्ही ओपनमधून अप्लाय करणार आहे. ओके, जर तुम्ही इथून डायरेक्ट ओपनमधून जर सिलेक्ट केलं की तुमचा जातीचा प्रवर्ग NTD, बट तुम्ही ओपनमधून केलं तर तुम्हाला इथे 1000 रुपीज पे करावं लागेल. म्हणजे तुमचा इथे 100 रुपयाचा फायदा होऊ शकतो. असे पण मला बरेच कॉल आले. बघा, तुमची इच्छा तुम्हाला कसं करायचं आहे, बट मी तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करा, 100% तुम्हाला फायदा होईल. अजून एक दुसरी गोष्ट, बरेच विद्यार्थी म्हणतात की नाही सर यावेळी डिस्ट्रिक्ट वाईज कॉन्फिगरेशन या डिव्हिजन केलेलं नाही आहे. तर बघा बाबांनो, पहिले एक्झाम होऊ द्या. एक्झाम झाल्यानंतर ॲज पर युअर रेसिडेन्शियल ॲड्रेस, ओके, तेच तुम्हाला DD ऑफिस मिळेल आणि तिथेच तुमचं व्हेरिफिकेशन होईल. ओके, तुमच्या ॲड्रेसनुसार जर तुम्ही ॲड्रेस टाकता ना त्यानुसार तुम्हाला व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल पर्टिक्युलर DD ऑफिसला. ओके, किंवा नाहीतर मुंबईलासुद्धा व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल आणि तुमच्या ॲड्रेसनुसारच तुम्हाला तुमचं सबसेंटर मिळेल. तर घाबरू नका. सध्या जेवढं तुम्हाला डोळ्यासमोर आहे, जसं की परीक्षा द्यायची आहे, परीक्षेचा अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, चांगल्या लोकांकडून शिका. ओके, आणि सक्सीड व्हा. थँक्यू, धन्यवाद.